चंदगड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला जोरदार हादरा. सहकार, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त. चंदगड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून दौलत सहकारी साखर कारखान्याशी संबंधित तसंच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रभाव असलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलाय. अथर्व दौलत साखर कारखान्याचे विश्वस्त गोपाळराव पाटील, दौलत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोक पाटील, हलकर्णी महाविद्यालयाचे व्हाईस चेअरमन संजय पाटील यांच्यासह विशाल पाटील, गोविंदराव पाटील आणि शरद मटकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. हा जाहीर प्रवेश चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी नामदेव पाटील, रवींद्र बांदिवडेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रवेश प्रसंगी बोलताना नव्यानं भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी धोरणांवर विश्वास व्यक्त केला. चंदगड तालुक्याच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासासाठी भाजपच सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी सर्वांचं पक्षात स्वागत करताना सांगितलं की भाजपमध्ये येणारे सर्व सहकारी समाजहित, शेतकरी विकास, युवकांच्या संधी आणि तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करतील. या प्रवेशामुळे चंदगड मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली असून आगामी राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.